उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. हाय हॅलो, मी रंबा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, भरभराटी जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे नकर चतुर्दशी. तर नकर चतुर्दशीच्या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा. चला म्हटलं 2 दिवस आता खूप छान अशी ना मी मंदिराची स्वच्छता पण केलेली. पण चला म्हटलं सकाळी सकाळी मुलांना छान असं उठण्याने आंघोळ घातली, अभ्यंग स्नान केलं, पाण्यामध्ये छान गुलाबजल उठणं वगैरे लावून त्यांना छान आंघोळ वगैरे केली. तर त्यांची इच्छा होती की व्हिडिओ नाही काढायचा, म्हणून मी काही काढला नाही. पण छान असं त्यांचे ना उठणे वगैरे गुलाबजल टाकून छान असं त्यांना अभ्यंग स्नान केलं. खूप छान वाटलं. सकाळी कालपासूनच मी त्यांना आंघोळ वगैरे घालते. आजचा दिवस आहे दिवाळीचा 3रा. तर चला म्हटलं आता उद्या ना दिवाळीची पूजा आहे. तर छान असं ना मंदिर क्लीन करायचं होतं. तसं मी केलंच होतं आणि दररोज मी करतच असते. पण कसं आहे ना, दिवाळी आली आहे, मग चला म्हटलं छान असं ना नवीन लिक्विड तयार करून मी ना मंदिर पुसलेलं. नेहमी सण वगैरे काय असलं ना तर छान असं मी ना लिक्विड तयार करून पुसत असते. तर कोणतं लिक्विड ते तुम्हाला सांगते. तर ना पाणी घेतलं, पाण्यामध्ये हळद टाकली, हळदीमध्ये थोडंसं गोमतर टाकलं, गोमतर आणि त्यानंतर थोडंसं ना आपला भीमसेनी कापूर टाकला आणि छान असं लिक्विड तयार केलं. कसं आहे ना, तर अशा लिक्विडने ना आपलं मंदिर, घर, फरशी पुसली ना तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी यायला खूप मदत होते. आणि नेहमी असं केल्याने ना खूप छान असं आपल्या घरातलं वातावरण होत असतं. तर सकाळच्या बघा घड्याळामध्ये तुम्हाला दिसतच असतील 10 वाजलेले. सगळं काम आवरायला 10 वाजले. लगेच मग मी ना मंदिर क्लीन करायला घेतलं. छान असं लिक्विड तयार करून घेतलं. पूर्ण मंदिर आहे ना छान असं क्लीन करून घेतलं. आणि माझं ना मंदिर फर्निचर मधलं असल्यामुळे ना जास्त मी त्याच्यावरती ना पाणी वगैरे लावत नाही, कारण ना फुगण्याची शक्यता असते. छान असं छोट्या छोट्या डिझाईन आहेत ना, मग खूप वेळ लागतो. सगळीकडनं छान असं क्लीन करून घेतलं. सगळे जागच्या जागेवरती ठेवलं, कप्पे वगैरे. कसं आहे ना असं डिझाईनचं मंदिर म्हटलं ना खूप वेळ लागतो. 1-1.5 तास लागला बरं का या मंदिराला क्लीन करायला. एकदम छान अशा खच्च्यातले वगैरे सगळ्या जाळ्या क्लीन करून घेतल्या आणि एकदम क्लीन असं ना परत कोरड्या कापडने सुद्धा मी पुसून घेतलं. छान वाटलं. आणि त्याच्यावरती ना छान असा मी फ्लॉवर पॉट तयार केलाय मोराच्या पंखाचा, तो पण छान असा पुसून घेतला. असे मंदिरामध्ये ठेवण्यासाठी पण छान असा फ्लॉवर पॉट तयार केलाय. आणि छान प्रसन्नमय वातावरणामध्ये माझी छान अशी पूजा पण झाली. खूप छान वाटलं. घरामध्ये एका साईडला ना लक्ष्मीचे मंत्र लावून दिलेले, खूप छान वाटलं आणि प्रसन्न वातावरण वाटलं घरामध्ये. अशा पद्धतीने ना आज माझी ना नकर चतुर्दशीची छान अशी पूजा झाली. अंगणामध्ये सुंदर असा सडा टाकून मी ना रांगोळी पण काढली होती. छान पूजा, रांगोळी, मंदिर सजवलेलं. आणि उद्या तर आहे आपली दिवाळी पूजा. तर छान वाटणार. आता उद्याचा ब्लॉग तर खूप छान येणार. आणि ही बघा आमची चिव एका साईडला ना रांगोळी काढत होती. असंच असतं तिचं. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या नकर चतुर्दशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख समाधानाचे जावो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.